नमस्कार. महा टी 2024 साठी आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर डेली MCQs घेणार आहे. ही सिरीज पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते कथन हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते? मग ऑप्शन 1 काय आपल्याकडं, पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन. ऑप्शन 2 मानसिक विकार नसणे. नंबर 3 व्यक्तित्वाच्या विकारापासून मुक्ती. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, फ्रायड, पियाजे व इतर मनोवैज्ञानिकांनी व्यक्तित्व विकासाच्या विविध अवस्थांच्या व्याख्या केल्या आहेत. पण पियाजे याने सांगितले की काय सांगितले? तर मग आपल्याकडे ऑप्शन आहे की विकासाच्या अवस्था या वातावरणावर निर्धारित असतात. ऑप्शन 2 बाल्य अवस्थेतील अनुभव अधिक प्रभावित करतात व इतर अवस्थेचा प्रभाव मर्यादित असतो. ऑप्शन 3 विविध अवस्था समजण्यासाठी संज्ञात्मक परिवर्तनाबाबत सांगितले आहे. आणि ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. तर मग याचं करेक्ट उत्तर आहे विविध अवस्था समजण्यासाठी संज्ञात्मक परिवर्तनाबाबत सांगितले आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. गिलफोर्ड यांनी केंद्रीय विचारसरणी ही संकल्पना कोणत्या संकल्पनेस समान म्हणून केली आहे? तर मग आपल्याकडे ऑप्शन आहे बुद्धिमत्ता, सृजनशीलता, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता, आणि यापैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे सृजनशीलता. केंद्रीय विचारसरणी ही सृजनशीलतेशी समान आहे असे गिलफोर्ड यांनी सांगितले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान आवडी किंवा छंद बाबत सत्य नाही? सत्य नाही असे विधान आपल्याला सांगायचंय. तर मग या ठिकाणी पहिलं विधान काय दिलेलं आहे, आवड जन्मजात व अर्जित दोन्ही असते. 2 नंबरचा ऑप्शन आहे आवड वेळेनुसार बदलते. 3 नंबरचा ऑप्शन आहे आवडीचा योग्यता आणि अभिक्षमताशी कोणताही संबंध नाही. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे आवडीमध्ये व्यवहाराचे आकर्षण व विकर्षण याचे प्रतिबिंब नसते. तर मग याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं. आवडीमध्ये व्यवहाराचे आकर्षण व विकर्षण याचे प्रतिबिंब नसते. तर प्रतिबिंब असते कारण की आपण आवडी निवडीवरूनच आपला व्यवहार आणि बाकी गोष्टी ठरवत असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब म्हणजे अभिवृत्ती होय. या ठिकाणी अभिवृत्तीची व्याख्या आपल्याला विचारलेली आहे. पहिला ऑप्शन आहे एक भावनात्मक प्रवृत्ती जी अनुभवांनी संघटित होऊन मनोवैज्ञानिक बाबीबाबत आपली सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त करते. ऑप्शन 2 एक अशी विशेषता जी व्यक्तीच्या योग्यतेची परिचायक आहे, जिला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट प्रशिक्षण, ज्ञान अथवा कौशल्याद्वारे प्राप्त करता येते. आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे व्यक्तीची संभाव्य क्षमता जी विशिष्ट स्वरूपाची असते. आणि 4 नंबरचे ऑप्शन आहे यापैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे 1 नंबरचं ऑप्शन, एक भावनात्मक प्रवृत्ती जी अनुभवांनी संघटित होऊन मनोवैज्ञानिक बाबींबाबत आपली सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त करते. अशा याला आपण काय म्हणत असतो, अभिवृत्ती म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, व्यक्तित्व आणि बुद्धिमत्ता ही अनुवंशिकतेची टिंबटिंब आहे. तर काय आहे? मग आपल्याकडे ऑप्शन आहे नाममात्र भूमिका आहे, महत्वपूर्ण भूमिका आहे, अपूर्वानुमानात्मक भूमिका आहे आणि आकर्षक भूमिका आहे. तर मग याचं करेक्ट उत्तर आहे 1 नंबरचं नाममात्र भूमिका आहे. कोणती?
व्यक्तित्व आणि बुद्धिमत्ता ही अनुवंशिकतेची नाममात्र भूमिका आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुरक्षा तंत्र हे आपल्याला खूप मदत करते. सुरक्षा तंत्र हे आपल्याला खूप मदत करते. तर मग ऑप्शन काय काय? हिंसक कृतीपासून वाचवण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी, अनोळखी व्यक्तीपासून वाचवण्यासाठी. इथं थकवा आहे. तर मग सुरक्षा तंत्र हे कशासाठी मदत करत असतं? तर तणाव दूर करण्यासाठी आपल्याला मदत करत असतं. म्हणून ऑप्शन 2 हे या ठिकाणी काय असेल? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शारीरिक दृष्ट्या असक्षम व्यक्तीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती सुरक्षा पद्धती सर्वात समाधानकारक असेल? तर मग या ठिकाणी ऑप्शन काय काय? ओळख पटवणे, विवेकीकरण, अतिकल्पना, यापैकी कोणतेही नाही. तर मग जो मनुष्य शारीरिकदृष्ट्या असक्षम असतो त्याच्या दृष्टीने सुरक्षित पद्धती कोणती आहे? तर अतिकल्पना करणे. म्हणून ऑप्शन नंबर 3 ही या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बालक प्रसंगबोध प्रशिक्षण हे वय वर्ष 3 ते 10 या वयोगटातील बालकांसाठी तयार करण्यात आले आहे. या परीक्षणामध्ये कॅट कार्डमध्ये टिंबटिंब प्रस्थापित केले गेले आहे. तर मग ऑप्शन मध्ये काय? सजीव वस्तूच्या जागी निर्जीव वस्तूंना, व्यक्तीच्या जागी प्राण्यांना, पुरुषाच्या जागी स्त्रियांना आणि ऑप्शन 4 वयस्कांच्या जागी बालकांना. तर याचं करेक्ट आन्सर आहे व्यक्तीच्या जागी प्राण्यांना त्या ठिकाणी दाखवले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सृजनशीलतेच्या पोषणासाठी शिक्षकांनी खालील पद्धतीची मदत घेतली पाहिजे. मग कोणकोणती पद्धत या ठिकाणी आहे? तर ऑप्शन 1 आहे ब्रेन स्ट्रॅमिंग, 2 नंबरचा व्याख्यान पद्धती, 3 नंबरचा दृकश्राव साधने आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे वरील सर्व. तर याचा करेक्ट आन्सर आहे ब्रेन स्टॉर्मिंग चा यूज शिक्षकांनी केला पाहिजे सृजनशीलतेसाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर मग पहिलं ऑप्शन आहे आपल्याकडे, गरज ही वंचिततेची शारीरिक अवस्था नाही. 2 नंबरचा ऑप्शन आहे प्रेरणाशक्ती ही गरजेचा मनोवैज्ञानिक परिणाम आहे. 3 नंबरचा ऑप्शन गरज आणि प्रेरणाशक्ती समांतर आहेत पण समान नाहीत. आणि 4 नंबरचा ऑप्शन मूळ प्रवृत्ती या आंतरिक जैविक बळ आहेत. तर याचा करेक्ट आन्सर आहे गरज ही वंचिततेची शारीरिक अवस्था नाही. हे असत्य विधान आहे, चुकीचं विधान आहे, बाकी सगळे करेक्ट विधान आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघूया, शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये दर आठवड्यातील किमान कार्यपूर्तीसाठी किती तास निर्धारित केले आहेत? तर दर आठवड्यात किती काळ टीचिंग केली पाहिजे? तर त्यासाठी ऑप्शन 1 आहे 40 तास, ऑप्शन 2 45 तास, ऑप्शन 3 50 तास आणि ऑप्शन 4 55 तास. तर याचा करेक्ट आन्सर आहे 45 तास, सेकंड नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये शिक्षकाला खालीलपैकी कोणते कर्तव्य दायित्व पूर्ण करावे लागेल? तर मग ऑप्शन काय काय? शाळेत नियमितपणे वेळेवर उपस्थित राहावे लागते. ऑप्शन 2 अभ्यासक्रमाचे संचालन पूर्ण करावे लागेल. ऑप्शन क्रमांक 3 संपूर्ण अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करावा लागेल. आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये शांततापूर्वक शिक्षणास प्रोत्साहित करण्यासाठी काही शिफारसी सुचवल्या आहेत. पाठ्यक्रमाच्या रूपरेषेत खालीलपैकी कशाच सूचीबद्ध करण्यात आले आहेत? तर मग आपल्याकडे ऑप्शन काय काय? महिलांप्रती आदर आणि जबाबदारीचा दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. 2 नंबरचा ऑप्शन आहे नैतिक शिक्षण दिले पाहिजे. 3 नंबरचा ऑप्शन आहे शांततापूर्वक शिक्षणाला एक वेगळा विषय म्हणून शिकवावे.
आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे शांततापूर्वक शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. ही शिफारस 2005 मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये टाकण्यात आली होती की कोणती महिलांप्रती आदर आणि जबाबदारीचा दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये टिंबटिंब बाबत प्रमुख चर्चा करण्यात आली आहे. तर मग कशाबाबत प्रमुख चर्चा करण्यात आली आहे? तर ऑप्शन काय काय आपल्याकडे, ज्ञान स्थायी आहे, ते दिले जाते ज्यामुळे ज्ञानाचा विकास होतो आणि त्याची संरचना केली जाते. 2 नंबरचा ऑप्शन आहे शैक्षणिक केंद्राऐवजी विषय केंद्रित व्हावे. 3 नंबरचा ऑप्शन आहे विद्यार्थी केंद्रिततेकडून शिक्षक केंद्रित व्हावे. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ज्ञान स्थायी आहे, ते दिले जाते ज्यामुळे ज्ञानाचा विकास होतो आणि त्याची संरचना केली जाते. हे या ठिकाणी 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये याच्याविषयी चर्चा करण्यात आली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कृती संशोधनाचे उद्दिष्ट टिंबटिंब आहे. तर मग कृती संशोधनाचे उद्दिष्ट काय? ऑप्शन क्रमांक 1 नवीन शोध घेणे. ऑप्शन क्रमांक 2 शैक्षणिक परिस्थितीमध्ये व्यावहारिक विज्ञान विकसित करणे. ऑप्शन क्रमांक 3 शाळेतील व वर्गातील शैक्षणिक कार्यात सुधारणा करणे. आणि ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर मग याचं करेक्ट आन्सर आहे शाळेतील व वर्गातील शैक्षणिक कार्यात सुधारणा करणे. कृती संशोधनाचे हे काय तर उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 अंतर्गत परीक्षा सुधारणा मध्ये कोणत्या सुधारणा सुचवल्या आहेत? तर मग ऑप्शन क्रमांक 1 काय, खुले पुस्तक परीक्षा. ऑप्शन 2 निरंतर मूल्यांकन. ऑप्शन 3 सामूहिक कार्य मूल्यांकन. आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर या सर्वच्या सर्व परीक्षा सुधारणासाठी सुचवल्या जाणाऱ्या सुधारणा होत्या, म्हणून ऑप्शन 4 हे या ठिकाणी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बालकांचे नापास होणे म्हणजे काय? तर ऑप्शन काय काय आपल्याकडं, बालकाने उत्तर योग्यपणे लक्षात घेतले नाही. ऑप्शन क्रमांक 2 बालकाने खाजगी शिकवणी घेतली पाहिजे. ऑप्शन 3 व्यवस्था अयशस्वी ठरली. ऑप्शन 4 बालक अभ्यासासाठी योग्य नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे व्यवस्था त्या ठिकाणी अयशस्वी ठरली की ज्यामुळे बालक नापास झाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे अध्यापनाकडून अध्ययनावर जोर देणारे परिवर्तन होऊ शकते. तर ऑप्शन काय काय आपल्याकडं, बालक केंद्रित शिक्षण प्रणालीचा अवलंब. त्याच्यानंतर घोकंपट्टीला प्रोत्साहित करणे. त्याच्यानंतर अग्रिम शिक्षण प्रणाली स्वीकारणे. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे परीक्षेच्या परिणामांवर केंद्रित होणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बालक केंद्रित शिक्षण प्रणालीचा अवलंब. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बीज अंकुरण ही संकल्पना शिकवण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे किंवा टिंबटिंब आहे? तर मग ऑप्शन काय, विद्यार्थ्याद्वारे बीज रोपण करून त्याच्या वाढीच्या अवस्थांचे निरीक्षण करून घेणे. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे फलकावर चित्र काढणे व त्याचे वर्णन करणे. 3 नंबरचा ऑप्शन आहे बीजांच्या वृद्धींचे चित्र दाखवणे. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे विस्तृत व्याख्या करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थ्याद्वारे बीजारोपण करून त्याच्या वाढीच्या अवस्थांचे निरीक्षण करून घेणे. त्यावेळेसच त्याला बीज अंकुरण ही संकल्पना शिकण्यास सोपे जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वसमावेशक शिक्षण टिंबटिंब असते. तर कशाला आपण सर्वसमावेशक शिक्षण म्हणत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 काय, वर्गातील विविधता साजरी करते. ऑप्शन 2 प्रवेशासंबंधी अधिक कठीण प्रक्रियेला प्रोत्साहन देते. ऑप्शन क्रमांक 3 तथ्यांच्या शिक्षणाचा समावेश करते. ऑप्शन क्रमांक 4 किरकोळ विद्यार्थ्यांची समूहाच्या वर्गात शिक्षकांना सम्मिलित करते.
तर याचं करेक्ट सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, तर वर्गातील विविधता साजरी करणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी वस्तुनिष्ठ प्रश्न कोणता आहे? तर मग कोणत्या प्रश्नाला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणत असतो, तर ऑप्शन 1 काय, लघु उत्तरी प्रश्न, ऑप्शन 2 मुक्त उत्तरांचे प्रश्न, ऑप्शन 3 सत्य किंवा असत्य प्रश्न आणि ऑप्शन 4 निबंधात्मक प्रश्न. तर मग याचं करेक्ट आन्सर आहे सत्य किंवा असत्य प्रश्नांना आपण काय म्हणत असतो, वस्तुनिष्ठ प्रश्न असं म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रगतशील शिक्षणाचे वैशिष्ट्य कोणते? खालीलपैकी प्रगतशील शिक्षणाचे वैशिष्ट्य कोणते? तर मग ऑप्शन काय, फक्त प्रस्तावित पाठ्यपुस्तकावर आधारित सूचना, ऑप्शन क्रमांक 2 परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करण्याचे बळ देणे, ऑप्शन क्रमांक 3 वारंवार घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, ऑप्शन क्रमांक 4 वेळापत्रक व बैठक व्यवस्थेत लवचिकता. तर मग याचं करेक्ट आन्सर आहे की प्रगतशील शिक्षणाचे वैशिष्ट्य कोणते, तर वेळापत्रक व बैठक व्यवस्थेत लवचिकता असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षकाने ते प्रश्न परीक्षेच्या विशिष्ट उद्दिष्टांची तपासणी करण्यायोग्य आहेत का हे तपासतो. शिक्षक प्रश्नपत्रिकेत टिंबटिंब बाबत चिंतित असतो. तर कशाबाबत चिंतित असतो मग, तर ऑप्शन क्रमांक 1 काय सांगतोय, संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करण्यास, ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाच्या प्रकाराला, ऑप्शन क्रमांक 3 विश्वसनीयतेस आणि ऑप्शन क्रमांक 4 वैधता. तर याचं करेक्ट आन्सर आहे संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करण्यास तो चिंतित असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विवेचनात्मक शिक्षणशास्त्राचा असा दृढ विश्वास आहे की, मग ऑप्शन क्रमांक 1 काय दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे तर्क करू नये, ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी शालेय बाह्य शिक्षण का घेतात ते अप्रासंगिक असते, ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांचा अनुभव व आकलन शक्ती महत्वपूर्ण असते, ऑप्शन क्रमांक 4 शिक्षकाने नेहमी वर्गातील सूचनांचे नेतृत्व केले पाहिजे. तर मग याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांचा अनुभव व आकलन शक्ती महत्वपूर्ण असते. पुढच्या पेजवर जाऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.